नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद. मी पुण्यामध्ये राहतो. तर आज मी आलो आहे हडपसर इथे. हडपसरमध्ये येण्याचं एकच कारण होते की या मॅडमला अमृत ज्यूस दिलं होतं. तर अमृत ज्यूस देण्याच्या आधी त्यांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस दिल्यानंतर काय वाटतं हेच ते सांगतील. तर मॅडम, तुमचं नाव सांगा. माझं कांदा मारुती वाघुले. अमृत ज्यूस घेण्याच्या आधी तुम्हाला काय काय आजार होते? मला नाही असे पाय दुखत होते, कमर दुखत होती, गुडघे दुखत होते. ते मला आजार होते. आणि आता अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय किती फरक पडला? अमृत ज्यूस घेतल्यामुळं आता चांगलं म्हणजे चालायला येतं, मला बसायला येतं, उठायला येतं. पुष्कळ फरक पडला. 3 महिन्याच्या आतच मला फरक पडला. अरे वा. आणि आता अमृत ज्यूस घेण्याच्या आधी जे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार होते किंवा वेगवेगळा त्रास होत होता, हा त्रास किती वर्षापासून होता? नाही, आता मी जशी म्हणजे घरी राहिले ना कामावरून, तसं मला असं उठता येत नव्हतं जास्त लवकर, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. का तर पहिले कष्ट केलेलं आहे ना, आणि ते घरी आरामाचे दिवस आले तर ते एकदम सुस्त झालं माझं. त्याच्यामुळं मला काही म्हणजे चालूच व्हायला किती काय. वर्ष झाले या गोष्टीला? आता झाले त्याला 5-6 वर्ष होऊन गेली. ओके. म्हणजे मित्रांनो, बघू शकता की 5-6 वर्षापूर्वी त्यांना जे काही त्यांनी आजार सांगितले, अंग दुखत होतं, गुडघे दुखत होते, हे सगळे आजार त्यांना 3 महिन्यामध्ये फरक पडलेला आहे. तर तुम्ही आता काय सांगू शकता लोकांना? आता मी म्हणते, शरीर हे आपले जीवन आहे. चांगलं शरीर असलं की आपण सगळंच काही जग जिंकू शकतो.